प्रोडक्ट पण आता सगळ्या गोष्टी आपण इथं सगळे टेक्निशियनला तर माहिती आहे आपल्या दुकानात सगळे प्रोडक्ट आहे, पण तरी आपण 2-3 प्रोडक्ट ठेवलेले आमचे. तर त्या ब्रँडला पण आपले 2 वर्ष झालेले. तर आजचे जे प्रोग्रामची जी रूपरेषा आहे, म्हणजे आम्ही जे बेस्ट टेक्निशियन आहे म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे आमच्यासाठी, पण सगळ्यांमधून आम्ही 15-20 जे बेस्ट टेक्निशियन निवडले होते त्यांना ट्रॉफी म्हणजे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा ही आमची इच्छा होती. म्हणून ते 15-20 लोकांना आम्ही ट्रॉफी देणार आहे आणि बाकी सर्वांना बॅग वगैरे पण देणार आहे. असं म्हणजे सगळेच आमच्यासाठी बेस्ट आहे. असं नाही व्हायला पाहिजे की 10-15 लोकांना तुम्ही ट्रॉफी दिली आणि बाकीच्यांना का नाही दिली वा, म्हणजे हा गैरसमज नाही. आम्ही तर पुढच्या वेळेस नेक्स्ट इयरला असा प्रयत्न करू की सगळ्या टेक्निशियनला आमच्याकडनं ही ट्रॉफी, तर ही खूपच छोटी गोष्ट आहे पण काहीतरी मोठं देण्याचा प्रयत्न करू. फक्त आता ही पहिली सुरुवात आहे, आमची पहिली पायरी समजा. काही चुकलं वगैरे म्हणजे भाषण करायचं तर मला काही हे नाहीये, सवय नाहीये, पण काही एखादी शब्द चुकला वगैरे तेवढी माफी असावी. काही बोललं गेलं किंवा आमच्याकडनं एवढ्या दिवसापासून तुम्ही आमच्याशी जुळलेले, काही कोणाला काही बोललं गेलं असेल वगैरे त्याच्या सगळ्यांची माफी मागू. बाकी प्रोग्रामाचे आपण दीपपूजन करणार होतो. आज आपण जे गोरख भाऊ महेश जो बिझनेस ओपन केलाय तर त्याच्यासाठी आज 5 वर्ष कंप्लीट झाली. त्या निमित्ताने आपण आलोय, तर त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांना मी एवढं सांगू इच्छितो, त्यांनी जे आता एवढ्या 2-5 वर्षात जे 2-3 शाखा ओपन केल्या, अशा खूप त्यांच्या हजारोच्या अंकांनी शाखा ओपन व्हाव्या. 100-200 लोक त्यांना टेक्निशियन म्हणून जॉईन होऊ, ते लाखोच्या संख्येने आपण जॉईन होऊ आणि त्यांचा बिझनेस खूप कोटीच्या प्रकारे पुढे जावं. आणि त्यांच्यासोबत आपल्यासारख्यांचे सुद्धा खूप काही फॅमिलीचे प्रॉब्लेम असल्यामुळे तरी आपण 2 पैसे कमवतो, तर त्यांचे दुकान ओपन जरी झाले तरी खूप झालं. आणि आपण तसंच आपण त्यांच्याकडून मटेरियल घेऊन आपण बी त्यांच्यासोबत हळूहळू पुढे जाऊ. बस यांचं एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. ॲक्वा किंग आरो टेक्नॉलॉजीचे मालक गोरख भाऊ आणि महेश भाऊ यांनी जे आजपर्यंत या 5व्या वर्धापन दिनानिमित्त ते इथपर्यंत आलेले, त्यांची याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे. खूपच त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देतोय आणि सर्वांनी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्याव्या या निमित्ताने. कारण की आज जे नवीन करत राहो, त्यांच्या आरो टेक्नॉलॉजीला, शॉपला, बिझनेसला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळावं हीच शुभकामना देतो मी आणि सर्व त्यांना हार्दिक हार्दिक शुभकामना देतो. या निमित्ताने जोरदार टाळ्या होतो. ओके, नमस्कार. हॅलो, येतो आवाज? नमस्कार. नाव पंकज आहे, माझा जवळच आहे, काही लांब नाही. पाटीलला आमचे म्हणजे एकदम जवळचे मित्र, चांगले मित्र गोरखदादा आणि महेशदादा. एक सांगायचं म्हणजे मी बोलतो म्हणजे थोडस स्पीड आहे म्हणून बोलतोय. तिकडे आवाज होते का मित्रांनो? मी ITI झालो 2001-2003 ITIचं काम. पण आपण म्हणतो ना, आपल्या नशिबात जर खरोखर एक चांगली जर देवाने लाईन दिली असेल ना, तर मी खरंच देवाला एक धन्यवाद देतो. मला देवाने ही खूप सुंदर लाईन दिली. म्हणजे मला असं वाटतं की खरंच हे जे काम मिळतं ना, हे नशिबाला मला मिळतं. यासाठी हिच्यावर याच्यावर सांगायचा विषय असा आहे की आज फक्त 4-5 वर्षापासून खरंच त्यांची मनापासून मेहनत आहे. आणि आपण गेलो दुकानात तर खूप चांगली सर्व्हिस आहे. मी एवढं म्हणेल, आपण जसे आपण आपल्या कस्टमर चांगली सर्व्हिस देतो ना, तशी आपल्याला खूप खरंच चांगली सर्व्हिस देतात. म्हणजे मी खरंच सॅटिस्फाईड आहे की मला देवाने खरंच असा हा व्यवसाय दिला सगळ्यात माझा. याच्यावर मी फक्त एक वाक्य तुम्हाला सांगितलं, फुल सुकेल गवत सुकेल, फुल सुकेल गवत सुकेल, पण
ॲक्वाकिंग आरो टेक्नॉलॉजी या कंपनीचं नाव मात्र शेवटपर्यंत टिकेल. नमस्कार, माझं नाव महेश भाऊ आणि गोळख भाऊ यांच्या चांगली पहिले दुसरं असं म्हणायचं आपण वॉटर प्युरिफायरचं जे काम करतो ते पाण्याचं काम घेण्याचं काम करतो आणि गोळख भाऊ आणि महेश भाऊ जे प्रोडक्ट मार्केटमध्ये जे ब्रँड म्हणतो ना आपण के ॲक्वागार्ड कोणी कंपन्या असतील त्याच्यापेक्षा एक चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट ते मार्केटमध्ये देता येतं. म्हणजे त्याच्यामध्ये कम कॉस्ट होऊन आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल पण त्याच्यामध्ये मटेरियल वापरलेलं आहे जे मटेरियल ते आतमध्ये वापरलेले आहे जे ब्रँडमध्ये सुद्धा वापरलेलं नाही. आजकाल मार्केटमध्ये आपण बघतो ब्रँडमध्ये पण कॉस्ट वगैरे बघतो पण ते 2 वर्षात खराब होतात. पण त्यांनी जे प्रोडक्ट बनवलंय अक्षरशः खरंच खूपच चांगली क्वालिटीचं बनवलेलं आहे. त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. भावी वाटचाल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव श्याम सावळे. आज ॲक्वाकिंग आरो टेक्नॉलॉजीला 5 वर्ष कंप्लीट झालं दुकान टाकून. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि 5 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचं ॲक्वाकिंग आरो टेक्नॉलॉजीचे ऑनर श्री मनीष माळे व गोरख सोनवणे यांचं अभिनंदन. येणारे 2025 साल हे त्यांना भरभराटीचं जावं आणि बिझनेस चांगल्यापैकी व्हावं ही श्री महाकाली चरणी प्रार्थना करतो. जय शिवराय. हॅलो, नमस्कार. नूतन वर्षाच्या सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम तर मी महेश भाऊ गोरख भाऊ यांना आहे ना त्यांचे हे जे 5वे अॅनिव्हर्सरी आहे त्याच्या त्यांचं एक सामंजस्य जुळलंय म्हणून आपण अॅनिव्हर्सरी म्हणू शकतो. तर त्यांनी हे जे लावलेलं रोपटं 5 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आज एक हळूहळू मोठं होतंय आणि अशी अपेक्षा करतोय की हे तुमचं रोपटं खूप मोठं वटवृक्ष व्हावं अशी आमच्या सर्व मार्केटमध्ये खूप सारे लोक आहे ना मटेरियल पुरवतात पण कुठेतरी आहे ना ते आपल्याला आहे ना एक असं तुच्छ समजतात किंवा कमी लेखतात. पण गोरख भाऊ महेश भाऊ हे एवढं आपल्याला समजून घेतात. कधी ते आपली वाईट परिस्थिती असेल, कधी ते आपल्या पैशांचा प्रॉब्लेम जरी झाला तर ते आपल्याला असं म्हणणार नाही की तुम्ही आम्हाला आजच्याच पेमेंट द्या, जसं तुम्हाला जमेल तसं पेमेंट द्या आणि आपण बी ना तुम्ही व्यवस्थित ठेवला तर नक्कीच त्यांचे ना आपले संबंध खूप चांगले राहतील. तर एक मेसेज असं देईल की आपल्याला आहे ना एक व्यवहार जपायचा आहे. आपले काही उधारी वगैरे असेल तर ती आपण आहे ना त्यांच्याशी प्रॉपर टाइम टू टाइम पे करून आपण जर त्यांना सहकार्य केलं तर त्यांच्यासोबत आपली बी ग्रोथ होईल. आणि एवढं बोलून मी थांबेल. हॅलो, नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्वाकिंग तर्फे आणि माहेश्वरी सेल्स सर्व्हिस तर्फे यांच्याकडे 3 वर्षापासून कंटिन्यू मी 15 वर्षापूर्वी या क्षेत्रात आहे पण 3 वर्षापासून मी त्यांच्याकडे कंटिन्यू मटेरियल घेतोय. जशी सर्व्हिस यांच्याकडे भेटली मला अगोदर कुणाकडे भेटलेली नव्हती. त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या आणि चांगल्या अपेक्षा भेटल्या मला यांच्याकडनं आणि यांच्या भावी वाटचालीसाठी अधिक शुभेच्छा येणार आहे. थँक्यू. खूप खूप स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपक प्रज्वलनाने करणार आहोत. महेश भाऊ आणि गोरख भाऊंचे आई वडील सुद्धा स्टेजवर उभे आहेत. आज त्यांच्यासाठी खरं तर खूप गर्वाचा क्षण आहे की आपण ज्या मुलांना लहानाचे मोठे करतो ते आज कुठेतरी उच्च शिखरावर जाऊन बसतात.
आजच्या कार्यक्रमाचं जे मेन नियोजन होतं, बेस्ट टेक्निशियन अवॉर्ड, बेस्ट टेक्निशियनना आपलं छोटंसं म्हणजे तालुका आहे, तसं आपली सिटी आहे फक्त एक तालुका आहे. एक खेडेगाव ग्राउंड टू ग्राउंड लेवलला जाऊन 20-20, 30-30, 40-40 किलोमीटरवर जाऊन ग्राउंड लेवलला काम करताय आणि चांगलं यशस्वीरित्या ते बिझनेस करतायत. त्यांचंही नाव मोठं करताय ना आमच्या ब्रँडचंही नाव मोठं करताय. आज आपण या ॲक्वाटिक आरो टेक्नॉलॉजी आज पूर्ण 5 वर्ष होत आहेत. गोरख भाऊ आणि आपले महेश भाऊ. खरं तर कोरोना काळामध्ये अनेक व्यावसायिक अशी परिस्थिती आली होती की ज्यांचे वेगवेगळे व्यवसाय होते तर बरेच जणांचे ते बिझनेस बंद झाले. कोरोना काळामध्ये गोरख भाऊंची माझी भेट शिंदखेड्याला झाली. माझा व्यवसाय प्रिंटिंग प्रेसचा होता. मी त्यांच्याशी सहज चर्चा केली आणि त्यांनी मला होकारही दिला. त्याच पद्धतीने त्यांनी साध्या पद्धतीमध्ये मला हे काम शिकवलं आणि मी शिंदखेडा शहरामध्ये सुरुवात केली. तर मला एक लहान गावामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटला. थोडक्यात म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत, मी दरवर्षी येतोय जेव्हापासून दुकान टाकलंय तेव्हापासून. फक्त मी दरवर्षी यासाठी येतो की मला मोटिवेशन भेटतं. त्यांची मार्केटिंग करण्याची पद्धत, त्यांच्या ग्राहकांशी बोलण्याची पद्धत आणि प्लस ते एकदम प्रामाणिक आहे म्हणून त्यांची खरोखर प्रगती होते. अनेक व्यावसायिक आहेत मार्केटमध्ये पण त्यांच्या कमी वेळामध्ये प्रगती याच्यासाठी होते कारण की व्यवसाय करत असताना माणुसकी पण आपण जपली पाहिजे आणि त्यांनी खरोखर माणुसकी जपली आणि व्यक्ती त्यांना ओळखतात म्हणजे ओळखू शकतात. ते ज्यावेळेस मी दुकान टाकलं त्यावेळेस माझ्याकडे काही पुरेसं भांडवल पण नव्हतं पण गोरख भाऊंनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला मोठ्या प्रमाणात त्यांनी उधारीवर मटेरियल दिलं आणि त्याच पद्धतीत मी त्यांची पण परतफेड केली. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि स्वामींचरणी प्रार्थना करतो की भविष्यामध्ये हा ॲक्वाटिक ब्रँड हा पूर्ण भारतातच नाही. आणि एक आनंदाची बातमी सांगतो, मी साऊथ आफ्रिकेला माझा मित्र राहतो, मी एक मशीन साऊथ आफ्रिकेला ॲक्वाटिकचं पाठवलंय. 1 वर्ष होऊन गेला, काहीच कंप्लेंट नाही काय मशीनची. पुनश्च धन्यवाद देतो. धन्यवाद. आलेले आहेत निलेश भाऊ आणि मुकुंद महाजन. ऍक्च्युअली त्यांनी पुण्याला शाखा चालू होऊन फक्त 3 महिने झाले आणि 3 महिन्यात बऱ्यापैकी त्यांनी तिथे शॉप सेट केलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण ताईंच्या हातून स्वागत करणार आहोत. हे निलेश हा माझ्या मावशीचा मुलगा आहे. माझे तर दाजीच आहेत, आमचे रिलेशन आहे. निलेश फर्टिलायझर म्हणून कंपनीत काम करत होता 2-4 वर्षापासून. खूप पिरपिर होती त्याच्या मनात होतं की आपलं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे साम्राज्य, आपण कुठून ना कुठून काहीतरी छोट्यापासून स्टार्ट करू. तर तो एक 6-7 महिन्यापूर्वी माझ्याकडे आला, माझ्याच घरात राहिला, चांगल्या प्रकारे शिकला. 2-4 महिन्यात पूर्ण ट्रेनिंग एकदम पूर्ण केली त्यांनी. आणि ठीक आहे भाऊ, आपला एक नाशिकमध्ये ब्रांच आहे पण आपलं दुसरीकडे कुठं आहे. जसं आम्ही आमच्या होमटाऊन म्हणजे जळगाव जिल्ह्यात, तसं आमचं एक होमटाऊनच म्हटलं गेलं जळगाव जिल्ह्यात. आमच्या महेंद्र वाडेल्यांनी शिंदखेड्यात एक ब्रांच चालू केली. तशीच म्हटलं आपलं नाशिकमध्ये तर आमची ब्रांच घेण्याला भरपूर जण तयार आहेत पण आम्हाला स्वतःला नाशिकमध्ये आमच्या भविष्यात आहे ना आम्ही स्वतः असे 4-5 ठिकाणी मेन पॉईंटवर टाकणार आहेत. पण वेळ अभावी म्हणजे हँडल होत नाही, एकच ब्रांच आमच्याकडनं हँडल होत नाही. त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये मग ती पुण्याला विचार केला आम्ही. आमचे दादी पुण्याला 10-15 वर्षापासून स्थायिक आहे. तर त्यांच्या रेफरन्सने त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि दाजी आणि निलेश हे दोघांनी पार्टनरमध्ये आता 3 महिन्यापूर्वी पुण्याला आमची डीलरशिप घेऊन आमचं शॉप चांगल्या रीती ओपन केलं आणि चांगलं त्यांना रिस्पॉन्स पण भेटतोय. ते एवढ्या लांबून पुण्यावरून आले म्हणून मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार, माझं नाव मुकुंद महाजन. मी ऍक्च्युली IT इंजिनियर आहे आणि एक 10-15 वर्षापासून मी तिथे राहतोय पुण्याला. तर आम्ही जस्ट म्हणजे आता गोरखनी 5 वर्षापासून व्यवसाय चालू केलाय. तर निलेश माझा साला आहे सक्का. तर त्याला घेऊन मी पण आता त्या फील्डमध्ये ऍक्च्युली हळूहळू ग्रोथ करतोय.
तर धन्यवाद गोरख. आणि त्यांनी पण आम्हाला भरपूर सपोर्ट केला ऍक्च्युली इम्प्रुव्हमेंटसाठी. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुणे ब्रँडतर्फे हार्दिक शुभेच्छा. ॲक्वाकिंग हा फक्त ब्रँड नसून 7 भावाची या शब्दात काय ताकद आहे हे तुमच्या समोरचं जिवंत उदाहरण आहे. जसे की रावणाला त्याच्या सख्या भावाची साथ नव्हती तर रावण बलशाली खूप म्हणजे शक्तिशाली असूनही त्याचा पराभव झाला. परंतु रामाकडे म्हणजे पाहिजे तसं युद्ध करण्यासाठी किंवा वानर म्हणजे सेना नव्हती, परत ती युद्धासाठी लागणाऱ्या वस्तू अवेलेबल नव्हत्या, पण भावाची साथ होती तरी म्हणजे रामाने रावणावर विजय प्राप्त केला. तसंच तुमच्या समोर जिवंत उदाहरण म्हणजे गोरख भाऊ आणि महेश भाऊ यांचं जिवंत उदाहरण म्हणजे ॲक्वाकिंग फॅमिली. तसंच मी गोरखचा मावस भाऊच ना त्याला, तर भावाचा सपोर्ट असल्यामुळे मी नेहमी ॲक्वाकिंग फॅमिली मेंबर ॲक्वाकिंगचं ची फॅमिली नाव उंचावण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद गोरख भाऊ, धन्यवाद महेश भाऊ. एकदम काय म्हणतो ना हाळाचे टेक्निशियन आहेत, तर त्यांचा सत्कार ताई करतील. त्यांचे प्लस पॉइंट असे आहेत खूप जुने आहेत आणि चांगल्या किमतीमध्ये ते विक्री करतात. त्याच्यामुळे भाऊने अजून सेल वाढवण्याकडे फोकस करावा. श्याम भाऊ हे जवळजवळ 10-15 वर्ष म्हणजे माझ्यापेक्षा खूप जुने आहेत. ते माझ्या बिझनेस पेक्षाही डबल म्हटलं तरी धरून करताय, पण माझ्यापेक्षाही खूप पुढे आहे. श्याम भाऊंच्या विषयी बोलायचं झालं तर एकदम क्वालिटी मटेरियल वापरता आणि रेट पण त्यांचे म्हणजे असं कचरा नाही करणार मार्केटमध्ये. आपल्या कचरा करणारे भरपूर लोक आहेत आपल्याकडे, तर श्यामचं बाबतीत तसं नाही. श्याम भाऊच्या बाबतीत आणि एक फॅमिली मेंबर सारखे वागणार, म्हणजे एका शब्दावर कुठलाही फोन केला आजही बघणार तर तुम्ही दीपपूजन असेल तर सगळ्या गोष्टींना त्यांनी आम्हाला खूप मोलाचे सहकार्य दिले. अर्ध्या रात्री कधी फोन केला म्हणजे फॅमिली सारखा एक मेंबर, तरी श्याम भाऊचे धन्यवाद. पुढील नाव आहे कृष्णा थेटे, गिरणारेचे टेक्निशियन आहे. ते आहेत का कृष्णा थेटे भाऊ? या त्यांचा सत्कार काही करतील. क्वालिटी मटेरियल मध्ये डील करणारे आणि चांगल्या किमतीत विक्री करणारे या गाडीचे सेनापती आहे. ते ताड्या. कृष्ण भाऊंची आमची ओळख जवळजवळ 1-1.5 वर्षापासूनच झालेली आहे. आपले गिरणारे गावाचे खूप प्रॉपर आहेत आणि 1-1.5 वर्षापासूनच ओळख झाली, पण अशी ओळख झाली की एवढ्या लवकर फॅमिली मेंबर झाले आमचे. आणि मटेरियल बघणार तर एकदम हाय क्वालिटीचं, ते कधीच म्हणणार नाही की लोकल वस्तू द्या मला. जेवढी चांगली असेल तेवढी वस्तू ते आपल्याकडनं घेण्याचा प्रयत्न करतात. आणि सर्व्हिसच्या बाबतीत म्हटलं तर ते सर्व्हिस पण एकदम पूर्ण नाशिक जिल्हा फिरतात, सर्व्हिस पण एकदम चांगल्या प्रकारे देतात. धन्यवाद. हॅलो, सर्वांना आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्वाकिंग एरो टेक्नॉलॉजीच्या 5व्या अॅनिव्हर्सरी निमित्त महेश भाऊ आणि गोरख भाऊ यांना दोघांनाही शुभेच्छा देतो. साधारण गोरख शेट्टी आणि आमची 1.5-2 वर्षापासून ओळख झाली आणि माझं स्वतःच एक फंड आहे, मटेरियल चांगलं जर वापरलं तर आपले कस्टमर वाढतील आणि स्वस्ताच्या नादी लागाल तर एका कस्टमरच्या पुढे माणूस नाही सरकू शकत. जो कस्टमर स्वस्त सापडतो त्याला नंतर आपण नाही सापडलं तर दुसरे 10 जरी सापडतो. त्याच्यामुळे आज कार्यक्रमाच्या निमित्ताने मला कोणाला जरी संधी मिळाली तर एक चांगले वाक्य सांगायचं होतं मला की आपले जेवढे काही टेक्निशियन कंपनी आहे सर्वांनी मार्केटचा कचरा न करता जर काम केलं तर आज सगळे गोरख शेठ सारखेच यशाच्या शिखरावरच राहतील, ही 100% गॅरंटी देतो. आणि यांची अजून भरभराटी हो ही आणि त्यांच्यासोबत आमची हो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. आम्ही तर प्रयत्नच करू की आमच्यापेक्षा आमचे टेक्निशियन मोठे झाले पाहिजे, हे आम्ही नेहमी हे करत राहू प्रयत्न. बाकीच्यांचा आपण आता ताईंचं स्वागत.
ताई आपला ॲक्वा किंग महेश भाऊ आणि गौरव भाऊ यांनी खूप मी म्हणजे 2 वर्षापासून पाहते. 5 वर्ष झालेले आहेत. 5 वर्षापासून दोघांना बघते आणि आमच्याकडे कामाला असतात ते विनोद भाऊ. यांना ही फॅमिली म्हणजे जाऊन पाहिलेली खूप छान फॅमिली आहे. तुम्हाला फॅमिली ही फॅमिली खूप छान, माझी फॅमिली खूप छान लाभलेली सगळ्यांना. कारण की सगळ्यांचे सत्कार केले म्हणजे सत्कार करणं सुद्धा खूप गर्वाचं असतं. ज्यांनी तुमचा सत्कार केलेला आहे, कारण की सत्कार जो व्यक्ती आपला सत्कार करतो ना खूप आनंद होतो. कारण की छोटी आपण जे कामाची पावती दाखवली, कारण की तुम्ही जे काम केलेले ॲक्वाचं काम केलेले, कारण की भाऊंचं काम म्हटलं म्हणजे ना महेश भाऊ असतील की गौरव भाऊ असतील, त्यांचं काम म्हणजे छोट्या छोट्या कामात लक्ष देतात. जे छोटे काम असतील त्याला कसं करून ते सॉल्व्ह करून पुढे जायचं. म्हणजे आज त्यांचा धंदा पुढे गेला, कारण की छोट्या कामातनं माणूस पुढे जातं आणि छोट्या कामातनं माणूस पुढे जाताना आपल्याला ती जाणीव असते आणि त्यांना जाणीव आहे. जे छोट्यातनं म्हणजे गावातनं आलेले इथं स्थानिक झालेले आहेत आणि छोट्या गोष्टीतनं ते पुढे जात आहेत, कारण की त्यांना सगळ्यांना जाणीव. आणि ती फॅमिली खूप चांगली आहे, कारण की आम्ही जाऊन सगळ्यांना बघितलेलं आहे. आणि गौरव भाऊ आणि महेश भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. तुमचा हा पुढचा व्यवसाय पुढे जाओ स्वामीच्या मी एवढीच प्रार्थना करते. धन्यवाद. थांबते. उशीर झाल्याबद्दल सॉरी सगळ्यांना. मी मनस्वी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. ताई 2 मिनिटं ताई. आमच्या कार्यक्रमाचा भाग नव्हता तो, पण आईचा सत्कार तुमच्यातून अशी माझी इच्छा आहे. एक एक करा. जोरदार टाळ्या. खरं तर आपले आई वडील असतात, आपल्या मुलाने काहीतरी खूप मोठं करावं ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. बघा इकडे समोर. थोडं पुढे बघा इकडे. क्वालिटी प्रोडक्ट सोबत चांगले रेट काय मला देतात नाही, मदतीला तयार असतात. काढा वाजवायच्यात. आता मग अशी ते पुण्याचे विनोद भाऊ माझा मोठा भाऊ आहे. अर्ध्या रात्री विनोद भाऊचं एवढं मार्गदर्शन भेटतं आम्हाला प्रत्येक गोष्टीत. कुठलेही जरी विनोद भाऊ आमच्या फील्डमध्ये नसणार, विनोद भाऊंची आमच्यापेक्षा खूप मोठी फील्ड आहे. म्हणजे माझ्यापेक्षा ते बिझनेस लाईफ मध्ये खूप जुने. फॅब्रिकेशनचं जे गणेश साहेबांचं गोलकर साहेबांचं जे काम आहे सगळं, आमचे फर्म आहे साई गणेश फॅब्रिकेशन. ते फॅब्रिकेशनचं सगळं आमचं विनोद भाऊ बघतो. तर विनोद भाऊंचा विषय बोलायचा म्हणजे आता फॅमिली मेंबर आहे बोलायला, तर विनोद भाऊंचं एवढं मार्गदर्शन आहे कुठल्याही गोष्टीत, सगळ्या गोष्टीत. म्हणजे एकही काही गोष्ट आमची चुकली सगळ्या गोष्टी समजून सांगतील. सगळ्या शॉपला असेल सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोग्राम विषयी काही असेल तर एवढं मार्गदर्शन आहे. आणि मोठ्या भावाचा एवढा हात आहे आमच्या पाठीवर की खूप झालं. म्हणजे आता बोलायला विनोद भाऊचे मी खरं मनाचे आभार आहे. बघा इकडे समोर. टाळ्या. इकडे समोर. पुढील नाव आहे मनोहर. बघा इकडे समोर. बघा इकडे. पुढील नाव सुहास यादव. सुहास यादव आहे का? इकडे समोर. अमित जाधव.
गंगापूर गावाचे भूमिपुत्र आमचे मित्र इकडे समोर अमित भाऊ जाधव. इकडे टाळा वाजून स्वागत करा. सर्वांनी टाळा वाजून स्वागत करा. त्याची माहिती तुम्हाला गौरव भाऊ देतील 2 मिनिटं. एक आमचा छोटासा प्रयत्न आहे तो. हॅलो, छोटासा प्रयत्न करतोय, बघू आता सक्सेस होतो नाही होतो. प्रयत्न तर करू म्हटलं. एक 2025 साठी आमच्याकडे मटेरियल तर भरपूरच जण घेता, डेली घेत राहता, पण त्यांचा ठीक आहे आपण एक छोटीशी वस्तू देऊन सत्कार केला, त्यांनाही वाटायला पाहिजे की काहीतरी मोठी वस्तू आपल्याला कुठून भेटेल. आपल्या फील्डमध्ये प्रत्येक फील्डमध्ये असतं हे. तर पुढच्या म्हणजे आज 1 जानेवारी 2025 ते 1 जानेवारी 2026 या पूर्ण वर्षासाठी आम्ही हा टार्गेट दिलेला आहे. सगळे टार्गेट हे हा टार्गेट ठेवलेला आहे. जो आम्ही ना पुढचा प्रोग्राम आहे आपण आपला नेक्स्ट इयरला, त्या प्रोग्रामला आहे ना जसं आपण आज ट्रॉफी देऊन सत्कार करतोय, तर पुढच्या प्रोग्राम मध्ये आपले जेवढे नाशिक मध्ये एवढे आलेलेच नाही तर पूर्ण नाशिक मधले सांगतो मी. तरी बाकीचे वेळ आले नाही किंवा आम्ही त्यांना फोन करण्यात विसरलो असेल किंवा काही म्हणजे अरेंजमेंट आमच्याकडनं झाली नसणार माफी मागतो. पण सगळ्या नाशिकसाठी हे सगळं. तर जे एकदम म्हणजे असे 5 विनर काढणार आहेत आम्ही नेक्स्ट इयरला, म्हणजे या वर्षी पूर्ण वर्षभरात आहे ना आम्ही पुढचा जो प्रोग्राम राहील त्याला 5 विनर काढणार आहे. लकी नाही म्हणता येणार त्याला, म्हणजे जो टार्गेट अचीव्ह करेल त्याला आम्ही हे 5 मोठे गिफ्ट देणार आहेत. तुम्हाला एक प्रत्येकाला शॉपवर माहिती भेटेलच, शॉर्टकट मध्ये थोडी माहिती देतो. तर सर्व टेक्निशियन साठी जो आमच्यासाठी 1 जानेवारी 2025 ते 1 जानेवारी 2026 म्हणजे पूर्ण असा प्रयत्न करणार की एक गोष्टी म्हणजे तुम्ही आमच्याकडनं 5 रुपयाची जरी वस्तू घेतली ना तरी ती आमच्या रेकॉर्डला राहील. असं म्हणजे आतापर्यंत करत नव्हतं, पण आता इथून आजच्या डेट पासून आम्ही ते संकल्प ठेवलाय की 1 रुपयाचा हिशोब आमच्या ऍप मध्ये राहणार. जे महिन्याभरात कोण किती मटेरियल घेतं त्याची महिन्याला सरासरी टोटल निघणार आणि ऍव्हरेज टोटल जी राहणार आहे ती पूर्ण वर्षाच्या एंडिंगला म्हणजे डिसेंबर महिन्यात आम्ही ती टोटल काढणार आहे. तसंच सांगतो तुम्हाला, जो आम्हाला पूर्ण वर्षभरात 15 लाखाचा जो बिझनेस देईल, तुम्हाला असं वाटत असेल अमाऊंट खूप मोठी आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या फील्डमध्ये होलसेलमध्ये मार्जिन किती, जे खरं जे ते बोललं मार्जिन किती त्या हिशोबाने आपण हा हे ठेवलेले आहे. 15 लाख जरी मोठे अमाऊंट असेल तर गिफ्ट पण मोठं ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही. तर असं नाही की आपल्यातलं कोणी अचीव्ह करू शकत. असे 2-4 जण आहेत की ते घरून येणं 2-3 लाखाचा बिझनेस करतात. आम्ही जरी शॉप आहे आमचा, पण ते असे टेक्निशियन आहे आमच्याकडं की ते घरून येणार घरून फील्डवर काम करतात, पण आमच्यापेक्षाही जास्त बिझनेस करतात. म्हणजे रिटेलचा आमचं होलसेल असल्यामुळे आमची अमाऊंट भरपूर मोठी, पण ते रिटेलचा सांगतोय तुम्हाला, फक्त रिटेल. ते असे म्हणजे जवळजवळ 7-8 टेक्निशियन आमच्याकडं की ते महिन्याला आहे ना लाख रुपयाचा माल घेऊ शकता. म्हणजे ठीक आहे वेळा हवे ते कुठे गेले दुसरीकडे गेले तर तिकडून घेता. तर त्यांनी जर कधी ठरवलं तर ते 100% फर्स्ट गिफ्ट अचीव्ह करू शकता. फर्स्ट गिफ्ट जे ठेवलंय आपण 15 लाखासाठी ते डायरेक्ट आपण इलेक्ट्रिकल स्कूटी देणार आहे. आणि सेकंड जे गिफ्ट आहे ते आपण 12 लाखावर ठेवलेलं आहे. 12 लाखावर आपण आयफोन देणार आहे, जे 12 लाखापर्यंत पोहोचतील. म्हणजे असं नाही की 15 लाख 2 जणांनी केले बाबा मग एकालाच गिफ्ट 2 स्कूटी देऊ आम्ही. आम्हाला माहिती 2-3 जण करू शकतात, तर आम्ही 2 स्कूटी किंवा जेवढे जण अचीव्ह करतील, समजा 5 जणांनी 15 लाख केले तर आम्ही 5 जणांना स्कूटी देऊ, एकालाच देऊ. ते आम्ही आयफोन देणार आहे चांगला मॉडेल लिहिलंय, जेव्हा देऊ तेव्हा सांगू तेव्हा सांगू तेव्हा लेटच देऊ वाटलं. तिसरं जे गिफ्ट ठेवलंय आपण 10 लाखासाठी, जो पूर्ण वर्षभरात 10 लाख बिझनेस देईल आपल्याला टेक्निशियन. जो वर्षभरात 10 लाखाचा बिझनेस जाईल त्याला एक चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड टीव्ही देणार आहे आपण, चांगल्या प्रकारचा एकदम. तिसरं गिफ्ट आहे 7 लाखाला. 7 लाख तर आपल्या बसल्यातले जवळजवळ 30-40 जण असतील असे किती अचीव्ह करू शकता इझिली. एवढं काही विशेष गोष्ट नाही वर्षभरात 7 लाख रुपये बिझनेस देणं. तर जो आम्हाला वर्षभरात 7 लाख बिझनेस नाही त्याच्यासाठी आम्ही एक चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल देणार. 5वं जे गिफ्ट राहील
5 लाख जो करेल पूर्ण वर्षभरात 5 लाख अमाऊंट जो करेल, ॲक्वागार्ड देण्याचा मिनिंग हा होता की आपला ब्रँड, आता तुम्हाला माहिती तुम्ही आमचा ब्रँड कितीला विकू शकता, या गिफ्टची किंमत आहे ना तुम्ही याच्यापेक्षाही मोठी करू शकता, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला वाटत असेल की आपल्याच गिफ्टचं गिफ्ट का देत आहे आपल्याला, पण आमच्या याची अमाऊंट जी तुम्ही या गिफ्टच्या म्हणजे 3 नंबर म्हणा किंवा 4 नंबर पेक्षा पण मोठी करू शकता, हे तुम्हालाही माहिती आहे. तर त्यामुळे आपल्या स्वतःचाही ब्रँड द्यावा, चांगल्या प्रकारचं जे आपलं डायमंड सिरीज मध्ये मशीन ज्याला 2 इयर वॉरंटी, आपण ते मशीन 5वं गिफ्ट देणार आहेत. तर हे जे टार्गेट पूर्ण वर्षभरात जे अचीव करतील असे 5 आपण गिफ्ट ठेवले, म्हणजे ते जेवढे जण करतील तेवढ्यांना देऊ, बरोबर. ते सगळ्यांना आपण हे गिफ्ट देणार आहे. आणि फक्त हे टेक्निशियन साठी जे घरून काम करतात त्यांचं दुकान नाहीये बघ, हे फक्त टेक्निशियन. आमच्याकडे असे डीलर पण आहे जे आमच्याकडनं मटेरियल घेतात. तुम्हाला माहिती आहे टेक्निशियन मागं मार्जिन किती आणि डीलर मागं किती, त्यामुळे डीलर साठी ही जे अचिव्हमेंट आहे हे आपण 50% एक्स्ट्रा ठेवलेली, म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ते समजा आता 15 लाख अमाऊंट आहे, त्याला 50% तुम्हाला एक्स्ट्रा करावा लागणार. कोणासाठी? फक्त डीलरसाठी. उदाहरण देतो, जसे आमचे शिंदखेड्याचे डीलर आहे, हे तर मग आमचं वर्षभरात 30 लाखाचा आहे माल, मग त्याचं तुमचं नको नुकसान व्हायला टेक्निशियन लोकांचं, म्हणजे तो पण विचार आम्ही केलेला आहे. जे डीलर राहतील त्यांच्यासाठी प्रत्येक याचे टार्गेट आहे ना याच्यावर 50% एक्स्ट्रा राहणार आहे. ते कुठली अमाऊंट असो, 15 लाख असो, 12 लाख असो, 10 लाख असो, 7 लाख असो. आलं लक्षात सगळ्यांना? असं म्हणजे एक छोटस प्रयत्न करतोय. खरंच तुमचा आशीर्वाद राहिला, तुमची साथ जर राहिली तर खरंच हे गिफ्ट आम्ही आवर्जून देऊ तुम्हाला, आणि याच्या पुढेही असे मोठे मोठे गिफ्ट देऊ हे आम्ही प्रयत्न करू. आता फक्त 10 मिनिटात आपला. माझं नाव नितीन पवार, मी इंडस्ट्रीयलचं बघतो. तर जसं आता गोरख भाऊंनी हे आपल्याला टार्गेट दिलेले आहे, तर आपण डोमेस्टिक मध्ये केलं तर कदाचित ती अचीव होईल किंवा नाही होणार, आपण तर पूर्ण प्रयत्न करू अचीव करायचा. पण तुमच्याकडे एक सुवर्ण संधी अशी की तुम्ही इंडस्ट्रीयल मध्ये बी थोडा सहभाग घेऊ शकता, त्याच्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला पूर्ण सपोर्ट असणार आहे. आता इंडस्ट्रीयल मध्ये जसं आपल्या 500, 1000, 2000, 3000 हे आरओ असतात, ज्यांचे जार प्लांट आहेत त्यांना आपण अप्रोच करू शकतो. नंतर वॉटर सॉफ्टनर आहे, डीएम प्लांट आहे. आपण आहे ना इंडस्ट्री आपल्या आजूबाजूला इंडस्ट्री आहे, MIDC आहे, सातपूर, अंबड, तर इथं आपल्याला आहे ना या गोष्टींची सर्व्हिसची खूप कमी आहे. तर तुम्ही जर तिथपर्यंत भेटताय तर आपण आहे ना त्यांच्यापर्यंत पोहोचून हे तुमचे टार्गेट अचीव्ह करून याच्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर तुम्हाला आहे ना इंडस्ट्रीयल साठी काही सहकार्य लागलं तर मी तो एनी टाइम तयार आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकता. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आपलं दुकान टाकून आज 5 वर्ष कंप्लीट झाले. सांगायचं जर म्हटलं तर या फील्डचा माझा काही विषय नव्हता. मी सातपूरमध्ये म्हणजे महिंद्रा कामाला जायचो, काही विषय नव्हता. फक्त गोरख काकाचा मुलगा आहे म्हणायला, तो माझा एकदम भावासारखा आहे. तर तो मला बोलला की बाबा तू हे काम करू शकतो बाबा. तर माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. 10वी झाल्यामुळे तो तिथं असं इंग्लिश वाचायचं काम होतं, तर मला एवढं जमत नव्हतं. पण तो काय बोलला, मी आहे ना तू कर. मी 7 महिने युरिका फर्स्ट कंपनी त्याच्यात कामाला लागलो. तिथं 7-8 महिने काम केलं. नंतर त्याचं माझं ठरलं की आपण दुकान टाकू बुवा. मी त्याला बोललो तर मला त्याच्यात काही आयडिया नाही. तो फक्त एकच म्हणे, तू फक्त सपोर्ट कर, बाकी काय असेल नसेल त्या सगळ्या गोष्टी मला आयडिया आहे, तू फक्त सोबत राह माझ्यावाल्या. तर मी त्याला म्हटलो की पैसे टक्के वास आपण दुकान टाकू. त्यावेळेस आम्हाला फक्त सचिन बागडे, प्रशांत बागडे आणि चिंटू माझे, आता तो नाही इथं, आणि अक्षय येवले, फक्त हे 3-4च मुलं होते. की आम्ही यांना फक्त ओळखायचो. सातपूरमध्ये दुकान कुठं आहे, काय आहे, कितीला मटेरियल भेटलं, या गोष्टी काहीच माहिती नव्हता. ज्यावेळेस आम्ही 2020 मध्ये दुकान सुरुवात केली, नंतर फक्त 2.5 महिन्यात पहिलं लॉकडाऊन झालं. दुकान डायरेक्ट 3 महिने बंद होतं. तर दुकानाचं भाडं कसं भरायचं, 3 महिने डायरेक्ट शटर बंद होतं. 2.5 महिने दुकान टाकून झाले. आमचे नातेवाईक म्हणा सगळे लोक असं विचार करायचे की या पोरांनी फक्त सुरुवात केली की दुकान कसं चालणार. 2.5 महिने दुकान बंद होतं, पण तरी आम्ही शटर बंद करून रात्री पाहिजे कोणाला मटेरियल लागलं, सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा, तेव्हा पोलिसांचा फुल थाक होता की दुकान चालू ठेवू शकत नव्हतं आपण. त्यावेळी चालू केलं. नंतर 2-2.5 वर्ष दुकान चांगलं हळूहळू ओळख वरता प्रत्येक सोबत ओळख झाली. नंतर सांगताना असं विचार केला की आपण स्वतःचा ब्रँड तयार केला पाहिजे. ही गोष्टची आयडिया होती
गोरख बोललं की आपण मटेरियल देतो, कस्टमर आम्हाला म्हणतो की तुम्ही एवढं मशीन महाग विकतात, आम्हाला इथं स्वस्तामध्ये भेटते. तर आम्ही विचार केला की दुकान चालू स्वतःचा ब्रँड चालू करू. स्वतःचा ब्रँड आम्ही या तारखेला म्हणजे 2022 मध्ये स्वतःचा ब्रँड चालू केला. आमचा ब्रँड आम्ही असं महाग विकतो की कोणी म्हणायला नको की मला शेजारी एवढ्याला मशीन लावलेलं आहे, तुम्ही एवढ्याला का बरं विकता मशीन वर. तर आम्ही त्यांना सांगतो आमचं मशीन मध्ये मटेरियल काय वापरलेलं, आम्ही बॉडी कोणती वापरतो, त्यात पंप कोणता वापरलो, अशा काही बऱ्याच काही गोष्टी आहे. याच्यामध्ये हळूहळू सुरुवात करताना फक्त 3-4 टेक्निशियन होते आमच्या सोबत. आता 40-50 जण 70 जण मटेरियल घेतात. याच्यात म्हणजे की आमचं मोठं करण्याचं जे काम आहे हे सगळं तुमचं आहे. हा जो आम्ही कार्यक्रम करतोय ही आमच्या दोघांची फक्त इच्छा होती. असं नाही मागच्या वर्षी आम्ही एक पार्टी दिली, पण यंदा अवश्य असं काही करू की नवीन काहीतरी करू बा. त्याच्यात ठरवलं किंवा बॅगा द्यायचा किंवा ट्रॉफी द्यायची, त्याच्यात कोणाला द्यायची, किती लोकांना द्यायची, असं गोरखचं आमचं चालू होतं 1 महिन्यापासून. सुरुवात करू बा. बॅग द्यायचा उद्देश असा आहे फक्त की बा असं नाही किंवा आमच्याकडे मटेरियल घ्यायला पाहिजे वा यायला पाहिजे, तो उद्देश नाही. जेणेकरून आपल्यामुळे ते मोठे होतील, त्यांच्यामुळे आपण मोठे होणार आहे. हा एक मेन मुद्दा आहे. असं नाही किंवा आमच्या इकडे इच्छा आहे. आज मार्केटमध्ये भरपूर दुकान आहे, आमच्या सातपूर एरियामध्ये दुकान आहे. हा काही रोल नाही. आमचं काम जे आहे आज आम्ही 3-4 टेक्निशियन पासून सुरुवात केलेली. आज इथं 70 लोक बसलेले आहेत. हे आमचं नशीब आहे. याच्यात म्हणजे आमचं सगळ्यात मोठं येतो आणि नुसतं की गोरख आणि मी काम करतोय याला काही अर्थ नाही. आता माझा साला आहे, तो बी एमआयडीसी कामाला जायचा, त्याला बी आम्ही आमच्याकडे कामाला लावलो, तो बी आम्हाला खूप सपोर्ट करतो. म्हणजे आमचा मोठा भाऊ झाला, माझे आई वडील काका सगळ्यांचा सपोर्ट आहे. जसं आमची फॅमिलीच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, तसं तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आयुष्यभर राहू ही मी आई रेणुका माझं जन्म खूप प्रार्थना करतो. एवढं बोलून मला जे बोलायचं होतं माझ्या शॉपविषयी सगळी डिटेलमध्ये मला माहित नव्हतं हा बोलणार आहे असं. याच्याविषयी खूप म्हणजे आमचा विषय बोलणार होतो, पण माझ्यापेक्षाही चांगल्या रीतीने त्याने सांगून दिलं. साऱ्या गोष्टी सांगायच्या होत्या, त्यांनी कसं पण अर्धवट म्हणू कसं म्हणू, पण तेच बोलायचं होतं, पण तेच डबल बोलून तुमचा वेळ घालत नाही मी. फक्त एक 5-10 मिनिटात आपण कार्यक्रम समजू. एक आम्ही छोटीशी म्हणजे खूपच छोटीशी सुरुवात केली होती. तिचं एक छोटस रोपटं लावलं होतं आम्ही. त्या रोपट्याचं आता एक वटवृक्षात रूपांतर होतंय आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुमच्यामुळं आणि माझी फॅमिलीमुळं. खूप गरीब परिस्थितीनं आलो आम्ही दोघं. म्हणजे अक्षरशः माझ्या आई वडिलांविषयी सांगायचं झालं ना, की जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही नाशिकमध्ये आलो होतो ना, तेव्हा माझे आई वडील महिंद्रात जेव्हा बांधकाम चालू होतं महिंद्रा कंपनीचं, तिथं अक्षरशः विटा व्हायला किंवा वीटपट्टीवर काम केलं. माझं एकच स्वप्न आहे की माझ्या आई वडिलांनी जे कष्ट केलं ना माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर ते विटा व्हायला ना, तर एक दिवस लोक म्हटले पाहिजे की जसं आज मला त्यांच्या नावाने ओळखतात की हा बारकू माझ्यांचा मुलगा आहे. माझं एकच स्वप्न आहे की एक दिवस आहे ना आमच्या दोघांना, महेशला, मला, माझ्या विनोद भाऊला, म्हणजे आमच्या दोघांच्या आई वडिलांना लोक आहे ना ॲक्वाकिंगचे मालक गोरख सोनवणे, महेश सोनवणे यांचे आई वडील आले. कुठेही गेलो कार्यक्रमात तरी आमची फॅमिली असो कोणी असो, त्याने फक्त एवढंच म्हटलं आहे की असं नाही म्हणजे मला म्हटलं पाहिजे किंवा ते कुठेही दिसले अर्ध्या रस्त्यात त्यांना म्हटलं अरे हे गोरख सोनवणे महेश माळेचे आई वडील येतात का, बस एवढंच नाव मला लग्नापर्यंत घेऊन जायचंय. हीच माझी असेल. त्याच्यासाठी मला किती प्रयत्न करावा लागले तरी मी तो प्रयत्न करत राहणार आहे. मी माझ्या आई वडिलांचं नाव म्हणजे मी डिप्लोमा झालेला आहे माझा, अर्धवट म्हणा कसं म्हणजे कसं तरी पूर्ण केला. शिक्षणाची मला इंटरेस्ट नव्हता, पण माझ्या घरच्यांची एवढी इच्छा होती हा काहीतरी नोकरीला लागला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आपल्या फॅमिलीची. आमचे भाऊकी खूप मोठी म्हणजे खूप मोठ्या पोस्टला आहेत आमचे बाकीचे रिलेटिव्ह. त्यांची इच्छा होती एक दिवस की माझा मुलगा आहे ना कुठल्यातनं तरी मोठ्या लेवलला गेला पाहिजे बा. पण माझी इच्छा होती की मी जे करिअर करेल ना ते बिझनेस मध्ये. या बिझनेसची मला आयडिया नव्हती, पण कुठला का होईना मला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आवड होती. इलेक्ट्रॉनिक क्षेत्र आवड म्हणजे इलेक्ट्रिकलचा मला डिप्लोमा झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आपण ऋषभला लागलो का की इलेक्ट्रिकल कंपनी होती म्हणून तिथं लागलो. तिथं बघितलं की काही ग्रोथ नाही होणार आपल्याला बिझनेसच करायचा आहे. आपण तर एवढी मोठी कंपनी कधी आयुष्यात टाकू नाही शकत. तो काहीतरी छोट्यापासून सुरुवात करू बा. हेमंत म्हणून मुलगा होता, त्याचे काकाच बघायचे युरिकामध्ये, त्याने थोडं मार्गदर्शन केलं आणि तिथून मी युरिका म्हटला. पण मी 8-10 दिवस काम केलं आणि मग मला शिकवायला सचिन भाऊ आणि ते होते, तुम्हाला पहिलेच सांगितलं. त्यांनी असे म्हणजे एवढं समजावलं की नाही यार गोरख तू करू शकतो. मला वाटतं की मी नाही करू शकतो, पण ते म्हणायचं नेहमी की नाही यार तू करू शकतो.
त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या शिकवण्यावरून मी 5 वर्ष युरिकामध्ये काम केलं. म्हणजे अक्षरशः 3,000 महिन्यापासून तर सोडायला जेव्हा निघालो तेव्हा 50,000पर्यंत मी गेलो होतो. तिथून काम सोडलं आणि काहीतरी करू शकते त्याची हिंमत नाही व्हायची. फॅमिली बॅकग्राऊंड आपला एकदम गरिबीतला होता. पैसे कोण देणार, बिझनेसला पैसे किती लागतील, आयडिया कुठून भेटेल, काय भेटेल, आपल्याला काही नॉलेज नाही, मशीन कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार केला. मग महेशने सांगितलं बाकीची स्टोरी सगळी. मग महेशला बराबर घेतलं आणि आम्ही 2020 मध्ये सुरुवात केली. तिथून आता एवढं मोठं रोपटं झालंय. तर एक दिवस या रोपट्याचं नाव आहे ना की स्वप्न आहे माझं की आज याला मी शॉप म्हणतो, एक दिवस याला कंपनी म्हणायची, बस एवढंच माझं स्वप्न आहे. छोटी असं पण एक दिवस तिला कंपनी म्हणूनच उल्लेख होईल एवढं मी माझ्याकडनं प्रयत्न करत राहतो. आता आलेले सगळे टेक्निशियन एकदम वेळात वेळ काढून म्हणजे एवढी धावपळ झाली. अचानक सगळा निर्णय झाला आमचा 1 महिन्यापूर्वीच. सगळ्या गोष्टी शक्य होणे. आता सगळ्यांना माहिती आहे कुठलाही छोटा कार्यक्रम करायचा राहिला धावपळ किती राहते. 8 दिवसभरापासून म्हणा किंवा 1 महिन्यापासून एवढी धावपळ झाली. बॅगा कुठून बनवायच्या, ट्रॉफीचं काही नॉलेज नाही, ट्रॉफी कुठून बनवायची एवढी धावपळ झाली. शांभावनी पण आम्हाला सपोर्ट केला ट्रॉफी विषय. सगळ्या धावपळीतनं एकदम धावपळीतून कुठं आणि बिझनेस पण सांभाळावा लागतं, सगळ्या गोष्टी बघावं लागतं. तरी एकदम छोटासा प्रयत्न केला आणि सर्व टेक्निशियनला बोलून सत्कार केला. टेक्निशियन विषय बोलायचं झालं म्हणजे खूप म्हणजे आपल्याला पूर्ण दिवस कमी पडेल. जसं डॉक्टरांना मान सन्मान झाला कोरोना योद्ध्यामध्ये, त्यांच्यापेक्षा पण आपण मोठे. कारण की कोरोनामध्ये लोकांना पाणी भेटत नव्हतं. अक्षरशः मी स्वतः अनुभवलेले. लोक म्हणायचे साहेब काही करा ना, पण आम्हाला पाणी नाही, या साहेब या साहेब रिक्वेस्ट करायचे. आम्ही सकाळी म्हणजे आम्हीच नाही सगळे तिथं बसलेले सगळेच जण, तुम्हालाही माहिती कोणी काय काय नाही, सगळेच जण सकाळी 5 वाजता उठले, कोणी 6 वाजता उठले की पोलिसांच्या काकाने पोलीस 8 वाजेनंतर येतात बुवा. सकाळी 6 वाजता 7-7 वाजता उठून किंवा रात्रीचं बॅरिकेड्स लावलेले राहायचे. तरी लोकांनी म्हणजे पाण्यामुळे लोक तर नाही राहू शकत. आपली जी फील्ड आहे ना अशी की त्या विषय लोकांना आपली फील्ड कधी बंद पडणारी नाही, सगळं बंद होईल पण ही आपली फील्ड कधीच बंद होणार. एवढं आपण हिच्यात एवढा ग्रोथ करू शकतो ना की ते कमीच आहे. तर एवढी आपण सगळ्या टेक्निशियननी मेहनत घेतली आणि म्हणजे एवढी सर्व्हिस देतोय आपण. ही सर्व्हिस म्हणजे पाणीच जीवन आहे. पाणी 70% जर तुम्ही बघितलं तर आपल्या शरीरात पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर आपण पाण्याची गोष्ट लोकांना पुरवतोय पण हे बाकीच्यांना माहित नाही आपली मेहनत काय राहते. ही मेहनत लोकांना दिसत नाही. जसं सगळ्यांचा सत्कार झाला, डॉक्टर लोकांचा सत्कार झाला, पोलीस लोकांचा सत्कार, हे राजकारणी लोकांनी मोठ्या मोठ्या लोकांनी सगळ्यांचा सत्कार झाला. पण आरोचा कोणी सत्कार केला का की त्यांना पाणी तर पुरवलं, आपण पण सत्कार आपला कोण करणार. तर आपल्या माणसांचा आपण काहीतरी सत्कार केला पाहिजे. जे डोक्यात आलं म्हणजे 6 महिन्यापासून डोक्यात होतं. रात्री विचार करायचं झोपताना काहीतरी वेगळं करू, काहीतरी वेगळं करू. तिथून ही सुरुवात झाली ना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. आणि खरंच तुमचे खरंच मनापासून आभार मानतो मी की तुम्ही म्हणजे आमच्या शॉपवर आता सगळेजण जर दररोज 40-50 जण येतात. एवढा ट्रेस राहतो दुकानाशी हिशोब बघायचा. एका कस्टमरचा फोन येतो रात्री 10 वाजता, माझं पाणी बंद पडलेलं आहे, सगळ्या गोष्टीत वेळ आम्ही काही तुम्हाला काय आमच्याकडनं काही चुकीने बोललं जातं किंवा त्याच्यासाठी खरंच मनस्वी मी माफी मागतो. आणि तुम्ही जे आता आमच्या कसं ॲक्वॉकिंगच्या 3 ब्रांच झाल्या. आमची इच्छा आहे जरी तुम्ही जरी टेक्निशियन आहे, तुम्हाला जरी इच्छा असेल म्हणजे असं नाही की आमचं शॉप कोणालाही मोठं, आमचं एकच म्हणणं आहे की आमचे टेक्निशियन कसे मोठे होते. तुम्हाला काही सहकार्य लागलं हाय इथं 2-3 जण बसलेले, त्यांना माहिती आहे त्यांना शॉप टाकण्यासाठी आम्ही काय काय मदत केलेली. शिंपेडवाले झाले वगैरे सगळे असे भरपूर जण आहेत. तशी सगळं असे नाही की ते रिलेटिव्ह म्हणून आम्ही त्यांना सहकार्य. तुम्हाला अर्ध्या रात्री आम्हाला काही विचारत त्याच्यासाठी आम्ही अर्ध्या रात्री मदत करायला झालं. आमचे टेक्निशियन मोठे झाले पाहिजे असं मी जशी माझी इच्छा व्यक्त केली की माझं शॉप म्हणून नाही तर माझी कंपनी म्हणून, तसं तुमचं बी सगळ्यांचं एक शॉप म्हणून एक स्वप्न म्हणजे. आणि आपले भरपूर फील्डमधले लोक म्हणतात नाही यार काय मजा नाही यार, बाकीच्याने दुकानं बंद करून दिले, काही मजा नाही यार, कचरा होते. अरे कचरा करणारे कोण आहे बरोबर ना, कचरा करणारे आपणच आहे ना. कचरा आता भरपूर जण म्हणतात नाही यार मजा नाही या फील्डमध्ये, माझ्या मुलाला मी डॉक्टर बनवेल, वकील बनवेल, पण या फील्ड मध्ये पण मी तर ठरवलंय माझ्या मुलाला मी बिझनेसच टाकेल. त्याची इच्छा त्याला मी बरंच शिकवेल, त्याला डॉक्टर इंजिनिअरच्या लेवलचं शिकवेल. त्याची इच्छा नसेल हा बिझनेस करायची पण मी त्याला बिझनेस मध्येच काही ना काही कुठला का होईना पण बिझनेस मध्ये म्हणजे एवढ्याच आपल्याच फील्डमध्ये स्कोप आहे. आपलं भरपूर टेक्निशियनला समजत नाही की पार्ट टाइम जॉब करता किंवा नाही भाऊ याच्यात मार्जिन नाही, हे नाही का मार्जिन नाही यार. आता इथं बसलेले शांभावना माहिती आमचं जे ब्रँडचं मशीन आहे ना आम्ही 2 वर्ष झाले लॉन्च करून.
आम्ही स्वतःहून मार्केटिंग केली नाही. टेक्निशियन म्हणजे कस्टमरसाठी आम्ही खूप मार्केटिंग केली. आता भरपूर जण नाशिकमध्ये मोरे साहेबांना माहिती किती जणांचे ब्रँड आहे, असे भरपूर ब्रँड आहे, 8-10 ब्रँड आहे ज्यांनी स्वतः चालू केलेले. आम्ही टेक्निशियनना का फोर्स नाही केला की नाही यार आपलं नाव जे नाही किंवा ते धुळीत वेगळं नाही पाहिजे, एक कचरा नाही झाला पाहिजे. जसं मशीन बनवताना रात्र विचार करून, म्हणजे मटेरियल तर आपण एवढं मोठं नाही की आपण तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती आपण कसं देतो काय, पण मटेरियल जे आहे ना एवढं एक एक गोष्टी विचार करून बनवलेलं आहे. म्हणजे आता शॉपमध्ये तुम्ही डेली बघत राहतात तरी आम्ही 2-3 प्रोडक्ट इथं ठेवलेले आहेत. आता ते ओपन करून तुम्ही बघू शकता, फिनिशिंग बघू शकता. तर मटेरियल असं वापरलेलं आहे ना, तुम्हाला सांगतो आता रेट ठीक आहे आपलेच आहे, बोलू ना रेट आपलेच लोक आहे ना आता बाहेर, म्हणून आम्ही ते काढून दिलं होतं. तर तुम्हाला माहिती आहे 3,000 पण मशीन भेटतं, सगळ्यांना माहिती. लोक यार आम्हाला येऊन म्हणतात नाही गौरव भाऊ तुमचं मशीन 7,000 आहे, 6,000 आहे, आम्हाला दुसरे लोक 3,000 देतात. किती जीव तोडून सांगू तुम्हाला, जे आमचं मशीन वापरताय 5-10 लोक त्यांना विचारा आमच्या प्रोडक्ट विषयी काय क्वालिटी आहे. म्हणून आम्ही कधीच मार्केटिंग केले नाही आणि कधीच म्हटलं नाही टेक्निशियनला की नाही यार तुम्ही आमच्या ब्रँडचं मशीन का. समजा त्यांनी आमच्याकडनं आमचं मशीन घेतलं 6,000 किंवा 7,000 आणि मार्केटमध्ये गेले 7,000 घेतलं, 2,000 भेटताय 9,000 विकून दिलं आणि समजा 9,000 विकून दिलं, वर्षभर नंतर सर्व्हिस नाही दिली कस्टमरला. तुम्हाला वाटतं की आपल्या मशीन मागे 2,000 मार्जिन निघाली म्हणजे खूप आहे, पण काहीच नाही. का की वर्षभर कस्टमरला सांभाळायचंय. आम्ही ना वर्षभरात त्यांना 2 सर्व्हिस स्वतःहून देतो म्हणजे देतो. काही हो एकही आमचे जवळजवळ 1,500-2,000 कस्टमर आहे, पण एकही कस्टमर आम्हाला म्हणणार नाही की भाऊ तुम्ही सर्व्हिस चांगली दिली नाही किंवा तुम्ही स्वतःहून आले नाही. 2 सर्व्हिस आम्ही स्वतःहून देतोच, पण नंतर बी कस्टमरने बोलवलं ना तर आम्ही लगेच म्हणजे विदिन 1-1.5 तासात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. गावाला जरी म्हणजे 365 दिवसात आम्ही जरी गावाला राहिला तरी आमचं शॉप बंद नाही राहणार, कोणा ना कोणाकडे चाबी देणार किंवा दोघांपैकी एक जण राहणार. म्हणजे सर्व्हिस जर चांगली दिली ना तुम्ही तर 100% सांगतो तुम्ही 12-13 हजाराला 15 हजाराला मशीन विकू शकता. आणि जर तुम्हाला 5-6 हजार जर भेटले तरच तुम्ही वर्षभर सर्व्हिस देणार ना. तुम्ही 2,000 भेटणार यार, 2,000 भेटले त्याच्यात 3दा गेलो, 1,000 रुपयाचं पेट्रोल गेलं, 1,000 रुपये राहिले, काय सर्व्हिस द्यायची याला. तो कस्टमर तुमच्याकडे येईल का परत नाही. पण मग आम्ही प्रोडक्ट का त्याच्यासाठी तसा बनवला की नाही यार युरिका झालं, केळ झालं, हे मार्केटिंग यांची खूप मोठी, तेवढी आपण मार्केटिंग करू शकत नाही. ते 20-20 हजाराला 25-25 हजाराला मशीन विकताय बरोबर ना. ते काय विकताय की मार्केटिंग टीव्हीवर ऍड येते, हेमा मालिनी येते, माधुरी दीक्षित येते, तिला बघून लोक मशीन घेत आहे. ठीक आहे आपण हेमा मालिनी माधुरी दीक्षित नव्हतं काही बोलू शकत नाही, पण मग आपण मशीनची क्वालिटी दाखवून जर कधी तुम्ही सांगितलं ग्राहकांना की नाही यार तुम्ही मशीन बघा साहेब, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मशीन वापरून बघा. जर तुम्ही ते मशीन वापरलं ना साहेब तुम्ही जाणवता. आणि आमचा स्वतःचा अनुभव, आम्ही जर एका बिल्डिंग मध्ये आमचा एक्वाकिंगचा ब्रँड लावला तर तिथले ना 7-8 कस्टमर आहे ना स्वतः त्या दुसऱ्या कस्टमरमुळे येतात की नाही साहेब या तर एक्वाकिंग घ्या. की आम्ही महिन्याला ना 10-15 मशीन विकतो, त्याच्यात स्वतःचे ब्रँडच्या असंही जातं. आणि आम्हाला म्हटलं नाही एखादी कस्टमर की 8,000 मशीन द्या साहेब एक्वाकिंगचं साहेब प्लीज, आमच्याकडे दुसरे ब्रँड आहे पण आम्ही तुम्हाला आमचा ब्रँड देऊ नाही शकत. का सर त्याच्यात आम्ही मटेरियल तसं वापरलेले, मटेरियल तेवढं वापरले सर ते आम्हाला परवडतच नाही त्या गोष्टी. आम्ही स्वतःहून नाही सांगून देतो कस्टमरला, कस्टमर सुटला तरी चालेल पण मशीन आम्ही देत नाही त्याला. मग द्यायचं मग ॲक्वा ब्रँड वगैरे हे देतो. तसं मटेरियल बनवलंय तर तुम्ही बी जर कधी तसं मटेरियल वापरा. आम्ही म्हणत नाही माझा ब्रँड घ्या, माझा ब्रँड मला नको म्हणजे टेक्निशियनला तुम्हाला पाहिजे असेल आणि त्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली ना. तुम्हाला सांगतो तुम्ही फ्लिपकार्ट आता बसले ओपन करा, अमेझॉन ओपन करा, गुगल ओपन करा, तिथे तुम्ही एक्वाकिंग www.com aquakingro.com टाका किंवा तुम्ही अमेझॉन ओपन करा किंवा फ्लिपकार्ट ओपन करा, तिथे तुम्ही बघा प्रोडक्ट बघा, तुम्हाला लगेच प्रोडक्ट दिसेल आणि त्याची प्राइस बी ना तुम्हाला 14,000 17,000. तो एक एवढा फायदा होतो ना की कस्टमरला तुम्ही म्हटलं ना साहेब तुम्ही ऑनलाईनला बघा 14,000 प्राइस आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला 1,000-1,500. आमची विकण्याची टेक्निक सांगतो की तुमचं बी माझा ब्रँड घ्या असं म्हणून नाही सांगत, कुठलीही वस्तू घ्या पण चांगलं क्वालिटीचं जर घेतलं आणि जर विकलं तर विकलं जाऊ शकतं. त्याच्यासाठी मी या गोष्टी सांगतोय. तर फ्लिपकार्ट अमेझॉनला जर दाखवलं ना की साहेब हे 14,000चं मशीन आहे, तो म्हणतो साहेब तुम्हाला एक काम करतो ऑनलाईन पेक्षा डिस्काउंट करून देतो 10%, 15%. तर कस्टमर आम्हाला म्हणत सुद्धा नाही की साहेब 7,000 द्या ना 8,000. खरंच तुम्ही या फील्डमध्ये खूप खूप म्हणजे जे म्हणता ना की आपल्या फील्डमध्ये मजा नाही, अरे एवढी मजा आहे ना, फक्त करून बा
मेहनत घ्या आणि स्वप्न बघा की नाही यार हा बिझनेस मला मोठा घ्यायचा, तर खरंच मजा आहे. ज्या दिवशी म्हणणार ना की नाही यार याच्यावर मोठं व्हायचंय तर याच बिझनेसवर मोठं व्हायचं, भरपूर जण होता हा बिझनेस मला बंद करायचा आहे यार, काही मजा नाही. कशी काय मजा नाही यार, तुम्ही फक्त स्वप्न म्हणजे विचार करा फक्त मनात की नाही यार या बिझनेस मध्ये खूप पैसा आहे आणि आपण खूप ग्रोथ करू शकतो, तर 100% होऊ शकतात. 100% तुम्ही खरं बघण्यासारखा टाइम होतोय खूप, तर त्याच्यामुळे करून बघा तुम्ही एकदा. आमचं प्रोडक्ट नका घ्या कुठलाही, आपण क्वालिटी मटेरियल वापरून बघा आणि विकून बघा, तुम्हाला समजेल काय. जो विकतोय जे महिन्याला आता श्याम असतील असे भरपूर जण, आता नाव घेणं एवढ्याचे भरपूर जण विकतात, ते वाटल्यास महिन्याला आहे ना 5 मशीन विकतील, पण हाय रेट मध्ये विकतील आणि सर्व्हिस बी तशी देतील की का कस्टमर म्हटला नाही पाहिजे यार यांनी मशीन दिला नाही सर्व्हिस नाही दिली, कारण की सर्व्हिस नाही दिली संपला तिथं तुम्ही. तर या सगळ्या गोष्टी आहे, तुम्ही खरंच खूप मोठं होऊ शकता आणि आम्ही का तुम्हाला अर्ध्या रात्री प्रयत्न करून मोठे होणार, तुम्ही मोठे झाले म्हणजे आम्ही मोठे झालो. सर्वांचे खरंच वेळात वेळ काढून आले. पोटभर जेवा. अरे जिथे फोटो गोराई होते रे भाऊ सगळा समोर जाय तिकडं जाई तू आगी लोट गेला ना. ए काना